नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे जे तुमच्या बेसिक कमेंट्स आहेत त्या बेसिक कमेंट्सचे उत्तर काय आहेत आणि त्याच्यावर काय सोल्युशन केलं पाहिजे जेणेकरून तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह होतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल. मित्रांनो, तुमच्या समोर ही जी कमेंट दिसत आहे त्या कमेंट सर्वांना या ठिकाणी प्रॉब्लेमला फेस केलेलं आहे. आता याच्यामध्ये एक सिंपल प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये ज्याला आपण फक्त माहिती नसल्यामुळे आपण त्याला मोठं प्रॉब्लेम क्रिएट करून बसतो. ज्यामध्ये या ठिकाणी जर सांगितलेलं आहे की तुमचं जे काय स्टॅपमेंट आहे ते 6,770 पेक्षा कमी आहे. पण अशा वेळेस आपण काय करतो, इयरली क्लेम केल्यामुळे आपले जे काही सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे ते क्लेम रिजेक्ट होत आहे. मग अशा वेळेस रिजेक्ट झाल्याच्या नंतर सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी जो नियम जर हा होता की 6,767 पेक्षा जर पेमेंट कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मंथली क्लेम करायचं आहे. आता हे माहीत नसल्यामुळे आपण क्लेम या ठिकाणी करतो, इस्टॅब्लिशमेंटही अप्रूव्ह दिलेली असते. मग अशा कंडिशनमध्ये आरओ लेवलला गेल्याच्या नंतर आपला जो काही क्लेम आहे तो रिजेक्ट होतो. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला आता हा नियम लक्षात ठेवायचा आहे की जर तुमचा पेमेंट 6,767 पेक्षा जर कमी असेल तर जरी तुमची या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली असेल तरी तुम्हाला या ठिकाणी मंथली क्लेम करायचा आहे. इयरली सिलेक्ट तुम्हाला या ठिकाणी करायचा नाही. त्यानंतर दुसरी कमेंट जी आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे की जर आपली जर अप्रेंटिसशिप या ठिकाणी जरी तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल, जर तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिप जी असेल तुमची अदर स्टेट मधून जर या ठिकाणी तुम्ही केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी क्लेम करता येईल का? हा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न या ठिकाणी येत होता. यामध्ये जर बघितलं, जरी तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल तरी तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर जर या ठिकाणी अप्रेंटिसशिप करत असाल तर तुमच्यासाठी ही स्कीम लागू राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंटमध्ये काम केलं तरी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये या ठिकाणी तुम्ही काम केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ही स्कीम मिळणार आहे. पण बेसिक कंडिशन जर या ठिकाणी बघितलं तर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र कॅन्डिडेट असून तुम्ही महाराष्ट्रामध्ये वर्किंग केलेलं असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या ठिकाणी या स्कीमचा लाभ मिळणार आहे. जर तुमचा डाटा या ठिकाणी स्कीम रिलेटेड या ठिकाणी जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला मेसेज शो होणार आहे. त्यानंतर महत्वाची एक कमेंट आलेली या ठिकाणी, माझ्याकडे बँक अकाउंट नाही तर काय करावे लागेल? मित्रांनो, बँक अकाउंट या ठिकाणी गरज लागणार आहे ते म्हणजे तुमची सॅलरी. ज्यावेळेस तुमची अप्रेंटिसशिपची पेमेंट त्या अकाउंटमध्ये जमा झाली असेल त्यावेळेस त्याची बँक स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. जर तुमच्याकडे बँक स्टेटमेंट जर उपलब्ध नसतील मग आपण अशा कंडिशनमध्ये काय करायला पाहिजे? समजून घ्या, ती जर बँक या ठिकाणी जर बंद तुम्ही या ठिकाणी क्लोज केली असेल आणि तुमच्याकडे पासबुक असेल तर तुम्ही त्या पासबुकला या ठिकाणी हायलाइट करायचंय. हायलाइट करून तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. पण शक्यतो करून जर तुमच्याकडे बँक स्टेटमेंट जर अवेलेबल असतील तर तेच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. अपलोड करत असताना व्यवस्थित स्टेटमेंट हे क्लिअरली दिसले पाहिजे आणि तुम्ही त्याला हायलाइट करून या ठिकाणी अपलोड तुम्हाला करायचे आहेत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम येत आहे की आधार कार्ड ऑलरेडी एक्झिस्ट. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंगला फेस करायला दिसतं. मग अशा कंडिशनमध्ये तुमचं जर आधार कार्ड या ठिकाणी ऑलरेडी एक्झिस्ट दिसत असेल तर मित्रांनो तुम्हाला जस्ट काही न करता जो काही आपला युजर नेम असतो त्या युजर नेम तुम्हाला या ठिकाणी अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर फिल करून पासवर्ड जो काय आहे तो तुम्हाला फॉरगेट करायचा आहे. आता हा पासवर्ड फॉरगेट करत असताना सध्याला ओटीपीचा प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहे. हा प्रॉब्लेम सर्व्हर डाऊनमुळे या ठिकाणी येत आहे. तरी तुम्हाला ट्राय करत राहायचंय. जसे पोर्टल या ठिकाणी क्लिअर होईल त्या ठिकाणी तुम्हाला परत फॉरगेट पासवर्ड करून तुम्हाला लॉग इन या ठिकाणी करायचं आहे. तर महत्वाची कमेंट या ठिकाणी आपल्याला जर 2021 आणि 22 चे स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे तर 2022-23 किंवा 2023-24 त्याचा जो काय स्टेटमेंट आलेला आहे तर आपण या ठिकाणी 23-24 ची बँक स्टेटमेंट ऍड करू शकतो का? समजून घ्या, बँक स्टेटमेंट या ठिकाणी का गरजेचं आहे, कशासाठी या ठिकाणी बँक स्टेटमेंट या ठिकाणी लागत आहे. तर बघा, जे काही तुमची इस्टॅब्लिशमेंट आहे, इस्टॅब्लिशमेंटनं तुम्हाला पेमेंट किती दिलेलं आहे हे महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. म्हणून या ठिकाणी बँक स्टेटमेंट लागणार आहे. आणि बँक स्टेटमेंट म्हणजे हे प्रॉपरली या ठिकाणी वर्किंग केलेले आणि वर्किंग केलेल्या नंतर एक सॉलिड प्रूफ या मिळणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी बँक स्टेटमेंट हे पोर्टल या ठिकाणी मागत आहे.
आणि जर तुम्ही या ठिकाणी मंथली जर क्लेम या ठिकाणी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जर 6,767 पेक्षा जर पेमेंट या ठिकाणी कमी असेल तर तुमचा जो काय ₹3,500 क्लेम आहे तो या ठिकाणी ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. म्हणून या ठिकाणी पैशाची सुद्धा या ठिकाणी डी बचत होतं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला ते क्रायटेरिया लावून तुम्हाला बँक स्टेटमेंट या ठिकाणी मागत आहे आणि तुम्ही ही स्कीम अप्रेंटिसशिप ही 100% कंप्लीट केलेली आहे. म्हणजे विनाकारण अप्रेंटिसशिप न करणाऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये म्हणून या ठिकाणी ती स्कीम या ठिकाणी सॉलिड प्रूफ सकट या ठिकाणी तुम्हाला मागत आहे. जर अशा कंडिशनमध्ये तुमच्याकडे जर बँक स्टेटमेंट नसतील, तुम्हाला बँकेकडून या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि तुमचं बँक स्टेटमेंट जे काय राहणार आहे, ते फक्त आणि फक्त तुम्हाला जे 12 महिन्याची तुम्ही अप्रेंटिसशिप केलेली आहे, त्याच काळातील तुम्हाला बँक स्टेटमेंट लागणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा, ज्यावेळेस तुम्ही अपलोड करता त्यावेळेस तुमचे जे काही पेमेंट सॅलरी आहे, ते बँक स्टेटमेंटमध्ये अवेलेबल असणं गरजेचं आहे. विदाऊट पेमेंट प्रूफ या ठिकाणी तुम्ही बँक स्टेटमेंट जर अपलोड केलं तर तुमचा जो काही क्लेम आहे तो या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे. त्यानंतर एक महत्त्वाची कमेंट आपल्याला जे काही आलेली आहे ते डॉक्युमेंट अपलोडिंग संबंधात. यामध्ये जर बघितलं तर खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते डॉक्युमेंट या ठिकाणी जर साईज बघितली या ठिकाणी तर 1 MB पेक्षा कमी लागणार आहे आणि दुसरं जे या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे ते नेम. ज्यावेळेस तुम्ही पीडीएफचं नाव देता त्यावेळेस नाव देत असताना तुम्हाला या ठिकाणी कुठलाही स्पेस द्यायचा नाही. नेम फक्त तुम्हाला सिंपल द्यायचं आहे आणि स्पेस न दिले जर तुम्ही या ठिकाणी जर अपलोड केलं तर तुमचा पीडीएफ जे काय आहे या ठिकाणी अपलोड होणार आहे. महत्वाचा क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे ते म्हणजे आरओ अप्रुव्हल संबंधात. आता खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांचं आरओ अप्रुव्हल सुद्धा झालेले आहे आणि पेमेंट स्टेटस जर या ठिकाणी बघितलं तर पेंडिंग दाखवतं किंवा सक्सेस दाखवतं. जर त्या ठिकाणी तुमचा क्लेम स्टेटस जर पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही न करता फक्त वेट करायचं आहे आणि तुमचा आधार सेटिंग ओके आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे. कारण की 50% मुलांचं जे या ठिकाणी आपण बघितलं तर 50% क्लेम आहे पेमेंट सक्सेसफुल या ठिकाणी झालेले आहेत, पण तुमचा आधार लिंक नसल्यामुळे त्या ठिकाणी पेमेंट फेल्ड हा दाखवतो. आणि अशीही काही या ठिकाणी कंडिशन आता पोर्टलवर काही अपडेट करणं चालू आहे. पण मागच्या काळामध्ये जर बघितलं आपण पेमेंट स्टेटस सक्सेस दाखवतं, पण या ठिकाणी पैसे आलेले नाहीत. मग अशा कंडिशन आपल्याला वाटतं, की आपले जे काही क्लेम केलेले आहे, मग या ठिकाणी आपण क्लेम केल्याच्या नंतर पैसे जर या ठिकाणी पोर्टलवरून डिस्ट्रिब्यूट झालेले आहेत, मग आपल्या अकाउंटमध्ये पैसे न आल्यामुळे आपण या ठिकाणी गोंधळात राहतो. असा जर प्रश्न तुमच्या समोर जर या ठिकाणी येत असेल तर मित्रांनो काही न करता तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही अकाउंट नंबरला आधार कार्ड लिंक आहे तो एकदा स्टेटस चेक करून घ्यायचा आहे आणि तो ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जर ऍक्टिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काही न करता ज्यावेळेस नेक्स्ट स्टेज ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जातील. असा ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो मित्रांनो तर त्यावेळेस अशा प्रकारचं मेसेज तुम्हाला शो होतो 95 आधार नॉट ऍक्टिव्ह अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी शो होते. मग या कंडिशनमध्ये तुम्हाला काही न करता बँकेमध्ये जायचं आणि बँकेमध्ये गेल्याच्या नंतर आधार स्टेटस चेक करून घ्यायचं. कारण की UIDAIच्या वेबसाईटला ज्यावेळेस तुम्ही चेक करता तर कधी-कधी त्या ठिकाणी चुकीचा डाटा शो होत आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक वेळेस बँकेमध्ये जाऊन खात्री करायचं आहे आणि हा जो काही मेसेज आलाय एक वेळेस त्यांना शो केल्याच्या नंतर काही प्रॉब्लेम असेल बँकेकडून तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करून देतील. मित्रांनो त्यानंतर आपली जी महत्त्वाची कमेंट या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे प्रायव्हेट आय-टी-आय कंपनीमधून जर या ठिकाणी आपण अप्रेंटिसशिप जर कंप्लीट केली असेल तर तुमच्यासाठी हा बेनिफिट आहे का? तर मित्रांनो तर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधून जर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही इस्टॅब्लिशमेंट असो, तो प्रायव्हेट असो का गव्हर्नमेंट असो, जर या ठिकाणी तुम्ही जर अप्रेंटिसशिप जर कंप्लीट केली असेल तर या स्कीममध्ये क्लेम करून तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही बेनिफिट आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. जर या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी अंतर्गत येणाऱ्या बाहेरील राज्यामध्ये जर या ठिकाणी जर तुम्ही काम केलं असेल तर तुमच्यासाठी ही स्कीम या ठिकाणी राहणार नाही. फक्त आणि फक्त महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठीच ही स्कीम या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर महत्त्वाची कमेंट जी काय आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम येत आहे. एखाद्या कंपनीमध्ये जर तुम्ही या ठिकाणी जर काम केलेलं असेल, तर 2 महिने, 3 महिने काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तो कंपनी तुम्ही या ठिकाणी सोडलेली. मागच्या काही दिवसामध्ये जर या ठिकाणी पोर्टलला जर बघितलं, तर तो पोर्टलवर डाटा अगोदरच्या कंपनीचा डाटा शो होत होता. पण आता नवीनच या ठिकाणी प्रॉब्लेम आलेले आहे. अगोदरचा डाटाही सुद्धा या ठिकाणी शो होत नाही. आणि खाली सरळ-सरळ असं मेन्शन करून येतंय, की मेन्शन अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट. मग अशा कंडिशनमध्ये आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे? तर अशा कंडिशनमध्ये मित्रांनो, आपण जी काही स्कीम आहे, त्या स्कीमचा एलिजिबिलिटी तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायला पाहिजे. कारण की जर तुम्ही त्या स्कीममध्ये ॲप्लिकेशन फॉर्म करण्यासाठी जर तुमच्याकडे पात्रता नसेल, तर तुमच्यासाठी अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी शो होणार आहे. सर्वात फर्स्ट मुद्दा, जर तुमची अप्रेंटिसशिप 3 जून 2021च्या नंतर जर या ठिकाणी कंप्लीट झाली असेल, तर तुमच्यासाठी ही स्कीम राहणार आहे. 3 जून 2021च्या अगोदर तुम्ही जर या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केली असेल तर तुमच्यासाठी ही स्कीम या ठिकाणी राहणार नाही. जर तुम्ही महाराष्ट्राबाहेर जर या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केली असेल तर तरी तुमच्यासाठी ही स्कीम या ठिकाणी राहणार नाही. रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिस्ट म्हणजेच हा प्रॉब्लेम तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे. एक
तर तुम्ही याचा स्कीमचा एलिजिबिलिटी चेक करून घ्यायचं आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिप कंप्लीट केली असेल तर तुमच्यासाठी ही स्कीम या ठिकाणी लागू राहणार नाही. नंतर खूप सारे विद्यार्थी असं सांगत असतात की इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल झालेले आहे, आरो आमचा अप्रूव्हल करतच नाही. मग यासाठी काय पर्याय आहे का, काय उपाय आहे का? अशा प्रकारचे कमेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आरो लेव्हलवरून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे काही करेक्ट क्लेम आहेत त्यांना अप्रूव्हल देण्याचं काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे. म्हणून जर आरो लेव्हल जर या ठिकाणी जर तुमचं पेंडिंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी काहीही न करता तुम्हाला फक्त क्लेम स्टेटस चेक करत राहायचं आहे. आरो लेव्हलवरून या ठिकाणी ऑटोमॅटिक तुमचं अप्रूव्हल मिळून जाईल. त्यानंतर जी कमेंट आलेली आहे मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला ही स्क्रीनवर या ठिकाणी जास्त वेळ तुम्हाला ही कमेंट दाखवणार आहे. मग हे कंडिशन कशा वेळेस येतं? मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही या स्कीममध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करता, क्लेम करता, तर तुम्हाला या क्लेमविषयी, तुम्हाला या स्कीमविषयी थोडी ना फार माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी माहिती नसता जर या ठिकाणी क्लेम करता, तर अशाच प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी विचार तुमच्या मनामध्ये येणार आहेत. काही बेसिक प्रश्न जर या ठिकाणी तुम्हाला जर लक्षात आलं, तर तुम्हाला ही स्कीम जी काय आहे, ती सोपी लागणार आहे. फर्स्ट मुद्दा जर या ठिकाणी बघितलं तर ज्याचं जर क्रायटेरिया आहे तर तुम्हाला ते माहीत असणं गरजेचं आहे. फर्स्ट तुम्ही या ठिकाणी क्लेम करायचंय. क्लेम केल्याच्या नंतर तुमच्या इस्टॅब्लिशमेंटकडे जाणार आहे. आता जे इस्टॅब्लिशमेंट मित्रांनो तुमचा क्लेमला अप्रूव्हल देत नाही तर त्यांचं डिटेल्स मला या ठिकाणी कमेंट या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्याच्यावर नक्कीच ॲक्शन घेण्याचं या ठिकाणी DBTकडे या ठिकाणी सांगणार आहे. जेवढे काही इस्टॅब्लिशमेंट आहे तुम्हाला या ठिकाणी जर अप्रूव्हल देत नसतील, काही विनाकारण जर तुम्हाला त्रास देत असतील, तर तुम्हाला त्यांचं संपूर्ण डिटेल्स मला या ठिकाणी तुम्हाला कमेंट करायचं आहे. फर्स्ट तुम्ही या ठिकाणी क्लेम केल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा जो काही क्लेम आहे तो इस्टॅब्लिशमेंटकडे जाणार आहे. इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल दिल्याच्या नंतर तो आरोकडे जाणार आहे. आता इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्हल झाल्याच्या नंतर असा काही फिक्स टाइम नाही की तुम्हाला 10 दिवसात, 15 दिवसात की जे की आरो अप्रूव्हल करेल. खूप सारे क्लेम या ठिकाणी आरोकडे आलेले आहेत. काम करण्याचंही या ठिकाणी प्रोसेस फास्ट करण्यात आलेली आहे. आता तर जे काही गव्हर्नमेंट ITI मध्ये ग्रुप इन्स्ट्रक्टर असतात, GI असतात, त्यांनाही या कामामध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. जर ते पत्र हवं असेल तर मित्रांनो मला कमेंटद्वारे कळू शकतात. ते ऑफिशियल लेटर मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आरो अप्रूव्हल झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी डायरेक्ट DBTद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील. मित्रांनो, MABS क्लेम बाबत तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला या ठिकाणी कमेंटद्वारे कळू शकता. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जर सांगायचं झालं तर जे इस्टॅब्लिशमेंट तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्हल देत नाही त्याची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी मला कमेंटद्वारे कळू शकता. नक्कीच तुमच्या या ठिकाणी कमेंट्स DBT पर्यंत तुमची समस्या मांडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करेन. मित्रांनो, MAPS क्लेम बाबत तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तुमच्या प्रश्नांचं नक्कीच सोल्युशन येण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.